अत्यंत हे जी जमीन दिसते तुम्हाला, ही जमीन एकदम हलक्या दर्जाची जमीन आहे. पूर्वी या शेतामध्ये आपण सोयाबीन आणि कापूस हे उत्पादन घ्यायचो. परंतु हलकी जमीन असल्यामुळे सोयाबीनची उत्पादकता आणि कापसाची उत्पादकता जी आहे, ती आपल्याला तुटक्या पुंज्या याच्यावरच समाधान मिळायला लागलं. परंतु आता आपण पाहू शकता तुम्ही ही केळीची जी बाग आहे, या बागेला आपण सुरुवातीपासून बायो संजीवनी, रायझामिका याची ड्रिंचिंगपासून तर बायो पॉवर हे ग्रॅन्युल येणारा खतापर्यंत आणि आता सध्या जो घड दिसतोय तुम्हाला, त्या घडावरती आपण बेरिलॉन नावाचं जे औषध आहे, ते बेरिलॉन नावाचं औषध आपण या ठिकाणी यूज केलेलं आहे. यामुळे झालं काय, की आपल्याला जो घड दिसतोय त्या घडाचं फुगवण असेल, त्याचं वजन असेल, त्याची शायनिंग असेल, त्याचा कलर असेल आणि बुंदा असेल, या सगळ्या बाबीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फरक दिसायला लागला आणि यामुळेच काय झालं, की आपल्या उत्पादकतेमुळे भर पडला आणि आजच्या तारखेमध्ये आपण जर पाहिलं तर पूर्वी जे उत्पादन आपल्याला या जमिनीमध्ये आपण घ्यायचो, तर मोठ्या प्रमाणात आपल्याला या उत्पादनाची वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि जमीनची जी पोत आहे तुम्ही पाहू शकता, की अत्यंत हलक्या दर्जाची ही जमीन आहे. ज्यावेळेस मी या ठिकाणी केळी लागवड सुरुवात केली, मला लोकं हसायला लागले, की सांगायला लागले, की "बघ ही याच्यामध्ये मानीचं प्रमाण आहे, केळीच्या मुळ्या आतमध्ये जाणार नाही." परंतु आपण ते सगळं हे यशस्वीरित्या निर्मळ सीडच्या सोबत राहून हे आपण यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो. त्याचप्रमाणे आपण जर घड जर धरला, जर धरला तर साधारणतः या घडचा वेट जे आहे, तर इथे कमीत कमी मी तुम्हाला सांगतो ती 30 ते 32 किलोपर्यंत हा घड तुम्हाला दिसू शकतो आणि हाही वजनामध्ये आपल्या शेतामध्ये निर्मलचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे आपल्याला हा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला आणि खूप मोठं मोलाचं योगदान निर्मलचं आहे.